Wow, this is so good. ही डिश खायला आम्ही 4.5 किलोमीटर ट्रॅव्हल केलं आहे. तिखट आहे. मोमबत्ती का जो बनता था उसके पीछे खुद नाम लिख के पहले स्टेम लगाते थे. गुड मॉर्निंग पीच. रायपूर मधला आपला डे 2 आहे. सकाळी सकाळी मी असं मॉर्निंग वॉक करत आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनला चाललोय, जिथे जाऊन मला समोसा खायचा आहे. सकाळी सकाळी समोसा खाणं इज अ लिटिल, पण ठीक आहे. आता वाजले आहे 7:30. सी यू पूर्ण दिवसाभरात. बाय. आता आम्ही आलोय साहू समोसा हॉटेलला. हे जे एक छोटासा जॉईंट आहे आणि हे जॉईंट आहे 1974 पासून. सो डे 2 फर्स्ट जॉईंट फर्स्ट डिश दही समोसा. गरमागरम समोसा आहे, थंड थंड दही आहे. टेम्पटिंग टेम्पटिंग आहे हे. दही गोड आहे मस्त. कांदा, सेव, इमली की चटणी, पुदिनाची चटणी, असं काय काय टाकून दिलंय. त्यांचा जो समोसा आहे ना तो मस्त लिटिल टँगी आहे, थोडंसं तिखट आहे आणि ना मस्त आहे. बेस्ट चाट आयटम आहे. त्यात आपण जी दुसरी गोष्ट मागवली आहे ती आहे चना समोसा. मराठी बुद्धीला हे वटाणं वाटतंय. सी वेन इन रोम बिहेव लाईक रोमन्स. रायपुरी कॉल इट चना, विल कॉल इट चना. तिखट रस्सा बेस आहे याचा आणि समोसा आहे आणि मग सेव, कांदा आणि बाकी सगळ्या गोष्टी तर आहेच ऑफकोर्स, पण गोडवा यात काही असणं अपेक्षित नाही आहे. आधी रस्सा खाऊन बघूयात आपण चण्यासोबत. तिखट आहे. रायपूरचं जेवण यार तिखट आहे. ओके, सो फर्स्ट बाईट. गरम आहे. मला एक गोष्ट खूप भारी वाटते, हे ना समोसाच्या टेस्ट सोबत काही अडल्टरेट नाही करतात. जसं मग दह्यासोबत दही गोड होतं. ऑफकोर्स आहे, वाटत खूपच छान आहे, खूप टेस्टी येते. हे काय समोसाच्या टेस्टला एलिव्हेट करतं, कारण समोसा पण तिखट, रस्सा पण तिखट. सो अजून दुसरी कुठली चव तुम्ही काढू नाही शकत. समोसा आहे तो थोडा लिटल टँगियर, थोडा आमचूर किंवा लिंबू असं काहीतरी पिळलं असावं त्याच्यात. रस्सा तर तिखट आहे. रस्सा म्हणजे ते तिखट नाही, ते मिरपूड तिखट आहे. त्यामुळे तो एक विशेष भाग आहे. ही डिश खायला आम्ही 4.5 किलोमीटर ट्रॅव्हल केलं आहे आणि आम्ही आता आलोय राजेंद्र नगरमध्ये दाल पकवान खायला. सिंधी क्युझिन मध्ये मी आजपर्यंत कधीच काहीच नाही खाल्लं. आय नेव्हर हॅड सिंधी फ्रेंड्स. त्यामुळे सिंधी क्युझिन ट्राय करायचा काही प्रसंगच आला नाही कधी. सो हे ऑफिशियली माझ्या लाईफचं फर्स्ट सिंधी क्युझिन आहे. त्यात मी त्यांचा क्लासिक दाल पकवान चूज केलाय माझं फर्स्ट ऑफिशियल सिंधी क्युझिन असायसाठी. सो पकवान इज मैद्याचं ते पापड टाईप्स असतं, ते तुम्ही बघितलं. मग त्यावर डाळ आणि 2 चटण्या होत्या. आय एम अज्युमिंग एक चिंचेची आणि एक पुदिन्याची असावी. चाट मसाला, कांदा, सांबार आणि एक्सेट्रा. मला आधी डाळ टेस्ट करायची आहे, कारण नाश्त्यामध्ये डाळ मी कधीच नाही खाल्ली. नाही, सांबार खाल्लाय. ओ सॉरी, दॅट काउंट्स. डाळ मस्त आहे. डाळ आहे ना ती अशी मस्त घोटल्या गेली आहे. सो असे डाळीचे चंक्स 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 नाही सापडत आहे. ती डाळ झाली, एकजीव झाली आहे फुल मस्त. नाउ आय एम टेकिंग दी एंटायर पकवान आणि चटणी वगैरे सगळं. मस्त आहे, छान आहे, टेस्टी आहे. लाईक पुरी, पण पुरीला फुगू नाही दिलंय. सो क्रिस्पी क्रिस्पी केलंय. आणि डाळ जी आहे ना ती असे आपल्या घरी जे असतं ना डाळ फ्राय बनतो किंवा फोडणीचं वरण बनतं त्याच लेवलची आहे. पण फार कमी स्पाइसेस, फार कमी गोष्टी त्यात ॲड केल्या आहेत. लिंबू ॲड केलाय प्रामुख्याने, त्यामुळे डाळ जरा टँगी अशी वाटते. खूप टेस्टी वाटतंय. जरा टँगी जास्त वाटतंय थोडंसं. जर ते बैलेंस करता आलं तर आई रियली लाइक दिस डिश. ये 2009 से चालू किया हूँ. दाल पकवान पहले 10 रुपये था, तब से इडली वाला भी बेचता था 10 रुपये से. अभी यानी दाल पकवान फेमस हुआ मेरा नाम से, यानी 5 साल पहले चालू हुआ है फेमस. ये चना मूंग की दाल रहती है और खस्ता मैदे का रहता है और बढ़िया चल रहा है, 1 नंबर. आधी हे बघा 5 प्रकारचे गोड माझ्या समोर आहेत. आम्ही आता आलो आहे रामजी हलवाई इथे. आम्ही त्यांना म्हटलं की जस्ट आम्हाला बाबा टेस्ट करा तुमचे स्वीट्स, सांगा काय काय घेऊ. तर त्यांनी मला हे 5 गोड दिलेत. मी तुम्हाला क्विकली सांगते की काय आहे. हा बुंदी / मोतीचूरचा लड्डू आहे. गुलाबजाम,
गरमागरम जलेबी, गरम आहे म्हणजे लाजते आहे. ही खोबऱ्याची वडी आहे आणि हे काय आहे हे मी तुम्हाला खाऊन सांगते. गरमागरम आहे, लिटल फर्मेंटेड आहे, जशी जिलेबी असायला पाहिजे. एक्स्ट्रा ती गोड नाहीये, कसं म्हणजे तोंडात टाकल्यानंतर त्याचा फुल शुगर रश होतं ना, तसा गोड नाहीये. मॉडरेट प्रमाणात गोड आहे. रसरशीत, ओ डोंट गेट मी इवन स्टार्टेड ऑन रसरशीत. एकावर थांबणं ऍब्सोल्युटली कठीण आहे. मोतीचूरचा लाडू, हे सगळं मी खाऊन तुम्हाला दाखवते. मला करताना इतकं नवल वाटतंय सांगू तुम्हाला. म्हणजे इतका गोड मी कधी जर ताटात घेतलं तर मी ताटावरच उठून जाईल अशी परिस्थिती आहे माझी. हे मी करून दाखवते, रिअली अ बिग थिंग फॉर मी. जिलेबीचा टेस्ट फार ओव्हर पॉवर आहे. मला आय होप हे तुपात बनवलेलं असावं, कारण हे तूप नाहीये. लिटल बटरी जीभ होते ऍट द एंड ऑफ द डे, म्हणजे ऍट द एंड ऑफ द बाईट, सॉरी, थोडंसं बटरी असं ते काहीतरी होतं. गुलाबजामच्या पाकाने नाहलेली खोबऱ्याची वडी आहे. सो हे अति गोड असणार आहे. दिस इज सो गुड. ओ माय गॉड, फ्रेश नारळ आहे. मला कोकोनट फ्लेवर फारच आवडतो आणि हे फ्रेश आहे, ब्रिटल आहे, ऑफकोर्स मॉइस्ट आहे मस्त. आता हे काय बघूया, हे मलाही माहित नाही. मसालेदार आहे, सुंठ आहे यात, बेसन आहे, साखर किंवा गुळ असावं. साखर आहे, मोस्टली साखर आहे, गुळाचा फ्लेवर येत नाहीये. हे मोहनथाल असावं मोस्टली. मला ना अशी गुलाबजाम फार आवडतात जी खव्याची असतात. त्यांचं जे आवरण असतं ना ते जाड असतं आणि आतून असं मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी असतं. काही काही गुलाबजाम आतमध्ये भरलेले पण असतात, म्हणजे फिलिंग असतात काही काही. त्यात फिलिंग नाहीये, पण जे आवरण मला जे सांगायचंय ते असं जाड आहे, तर ते मला फार आवडतं. ते शुगर रश वाला गोड आहे जे मी तुम्हाला म्हणत होतं. वेलचीचा फार डिस्टिंक्ट फ्लेवर आहे आणि खोव्याचं जे ते असं ना रिचनेस, ती मला थोडी कमी वाटते. सो मस्त आहे. सो हे सगळं खाऊन झाल्यानंतर आम्ही ऍक्च्युली इथे आलो होतो बालुशाही खायसाठी. ती सगळ्यात फेमस आहे इथली, रायपूर मधली रामजी स्वीट्स मधली बालुशाही सगळ्यात फेमस आहे, पण जी अवेलेबलच नाहीये. आधी तर तुम्ही हे बघा, ह्यावर आहे स्टॅम्प. तो स्टॅम्प सेज सुलभ दूध भांड, जे या दुकानाचं पण नाव आहे जिथे आपण आता आलो आहे. स्वीट साठी फेमस आहे शॉप आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट्स मला तुम्ही मागे बघू शकता दिसतात. पण त्यातला आम्ही फक्त स्टॅम्प पेढा घेतलाय कारण मला तोच खायचा होता. क्लासिक खवा पेढा मला वाटतं, मी खाऊन बघते. वाव, द बेस्ट, सुप्रीमली बेस्ट, इज बेस्ट, अमेजिंग है. पेड़ा बहुत फेमस है. छेना टोस्ट हो गया, रबड़ी है. ये बाबा ने हमारे चालू किए पहले से. मोमबत्ती का जो बनता था उसमें पीछे खुद नाम लिख के पहले स्टेम लगाते थे, उसके बाद फिर ये बनाए. तो अभी मेरे पास 40 साल 50 साल पुराना स्टेम भी है, उसी से स्टेम होता है. रायपूर फूड टूरच्या नेक्स्ट स्पॉटला पण आलोय, जे की आहे फेमस असं एक्स्ट्रा फेमस असं मंजू ममता. आम्ही आता इथे आलो आहे. प्रॉमिनंटली साऊथ इंडियन आणि पंजाबी कुझिनसाठी फेमस आहे ही प्लेस, आणि कोल्ड कॉफीज ऑल्सो. सो आम्ही आता डोसा आणि कोल्ड कॉफी ऑर्डर केली. मसाला डिश आपल्या समोर आला आहे. सांबार आहे, चटणी आहे आणि कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी पासून सुरुवात करते. मस्त क्रीमी अशी फोमी रिच, वरतून चॉकलेट पावडर आहे अशी कोल्ड कॉफी आहे. कॉफीचा असा कडू आफ्टर टेस्ट आहे. आय एम एक्साइटेड अबाउट द डोसा. कॅन आय टर्न दिस? मोठा आहे हा, बिग. वाव, याचा जो मसाला आहे ना तो थोडासा वेगळा आहे, थोडासा गोडसर आहे. कांद्याचा तो स्वीट फ्लेवर असतो ना तो फारच जास्त आला आहे. आणि चटणी, मी चटणी सोबत एक वेगळा खाऊन बघते. चटणी आपली क्लासिक नारळाची चटणी असते, थोडीशी अशी नारळाचा गोडवा असलेली, फोडणी असलेली सगळी तिची चटणी आहे. हिंग जे आहे ते प्रिडॉमिनेटली मिसिंग आहे या चटणीमध्ये. हिंग वगैरे पडत नाही. सांबार मध्ये मजुमे की हिंग असेल, पण भाजीमध्ये आहे. जो मसाला आहे, आलूचा जो मसाला आहे तो मसाला फारच टेम्पटिंग आणि फारच टेस्टी आहे. ती तुम्ही कांदा बघू शकता किती जास्त आहे तर. सो
कांद्यामुळे याला कसा वेगळा गोडवा आलेला आहे, ज्याला फार मज्जा ऍड करताय. मला ना अजून अशा प्रकारच्या मसाला डोशामध्ये आवडतं की हे चणा डाळ टाकतात. चणा डाळ जेव्हा तुमच्या दाताखाली येते ना, ती अशी फारच असा एक कसा क्रंची टेक्स्चर देऊन जाते, ते मला फार आवडतं. चलते सांबार नाव. सांबार इज गुड. तिखट आहे, राईट अमाऊंट ऑफ टँग, राईट अमाऊंट ऑफ स्पाइस आणि नो यूज ऑफ गोड, हे त्याला बेस्ट बनवत्या सांबाराला. ठीक आहे सांबार. भाज्या पण वेगवेगळ्या वापरल्यात, त्यामुळे अजून जास्त छान वाटतंय. ओव्हरऑल हे जे आहे, आय एम नॉट सेइंग दॅट दिस इज द बेस्ट डोसा आय हॅव एव्हर हॅड, पण वन ऑफ द बेस्ट डोसा नक्की आहे. खरंच खूप अप्रतिम आहे, खूप छान आहे. सो आता कळते की ही जागा इतकी हायपअप का आहे आणि इतकी गर्दी का असते इथे, कारण यांची टेस्ट खरंच थोडी वेगळी आणि अप्रतिम आहे. सो काल दुपारपासून आम्ही रायपूरमध्ये आहोत आणि आता एक संध्याकाळ ऑलमोस्ट होत आली आहे आणि आता आम्ही आमच्या प्रवासाला म्हणजे परतीच्या प्रवासाला परत जातोय. हे सगळं म्हणजे आता एक जवळपास एक दिवस रायपूरमध्ये स्पेंड केल्यानंतर मला रायपूरच्या फूड विषयी आणि रायपूरच्या अनेक गोष्टी मला कळल्या आहेत. तर त्या मी मला आता सांगणार आहे. त्या अशा की रायपूरचं जे फूड कल्चर आहे ना, मला एक सांगायचं तुम्हाला की ते भात ओरिएंटेड जरी असलं तरी रायपूरला तिखट खायला खूप आवडतं. त्यांच्या तिखटवर वेगळं प्रेम, त्यांचं तिखटही फार वेगळं आहे असं मला जाणवलं. त्यांचं फूड कल्चर जे आहे ते विविड आहे. मला हे जाणवलं की त्यांना ना नवीन नवीन गोष्टी फ्युजन क्रिएट करायला आणि नवीन नवीन गोष्टी त्यांच्या फूड कल्चरमध्ये इन्कॉर्पोरेट करायलाही फार आवडतं. बरं, हे होतं आपलं सगळं रायपूरचं टूर. ते तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि नेक्स्ट डेस्टिनेशन पर्यंत म्हणजे आपण नेक्स्ट टाइम भेटत पर्यंत आय सी यू. बाय.